नमस्कार. मी राम बरकुले. बऱ्याच दिवसापासून मी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करतोय आणि संत तुकाराम महाराजांचा एक अभंग मी आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे. ढोंगी लोक कसे असतात त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे. बहुरूपी लोक कसे असतात म्हणजे जे वेश बदलून आपल्या आजूबाजूला फिरणारे लोक कसे असतात या संदर्भात मार्गदर्शन करणारा अभंग आहे. अभंग असा आहे. भोरप्याने सोंग पालिटले वरी बक ध्यान धरी मत्स्या जैसे, टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी देखो नेदी जगी फासे जैसे. बहुरूप्याने मूळ रूप सोडून दुसरे सोंग काढले तरी तो निराळाच असतो. बक ध्यान धरी मत्स्या जैसे म्हणजे बगळा जसा ध्यान धारणा करतो आणि त्याचं जे ध्यान असतं ते पोटाला मासा खायला मिळावं म्हणून असतं, तसंच या बहुरूप्याचे सोंग असते. टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी देखो नदी जगी फासे जैसे म्हणजे एखादा वाटमारी करणारा मनुष्य असेल, शिकार साधावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारे फाशी टाकत असतो. तो लोकांना पकडण्यासाठी मारण्यासाठी असते. त्याप्रमाणे काही लोक गंधाचे टिळे लावतात, मुद्रा अंगावर उठून घेतात, गळ्यात माळा घालतात आणि हे सगळे जे आहेत हे प्रकार कशासाठी असतात, हे सर्व लोकांना फसवण्यासाठी असतात. ढीवर या मत्स्या चारा घाली तैसा भितरली फासा कळून येते म्हणजे जसा कोळी हा गळाला अन्न लावतो आणि त्याच्या अन्नामधला जो काही गळ जो आहे तो माशाला कळत नाही आणि त्या खाण्याच्या आशेने गळाला मासा लागतो. ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा भितरली फासा कळून येती, खाटीक हा स्नेहवादी पशुपाळी कापावया नळी तयासाठी. खाटीक जो आहे तो स्नेहाने तो पशु पाळत असतो, त्यांना तो खाऊ घालत असतो, पण तो कशासाठी तर त्याला तो पशूंना कापण्यासाठीच तो असतो आणि त्याच्यातून त्याला ते प्रॉफिट पाहिजे असतो, त्याला मूल्य पाहिजे असतं. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका मने तैसा भला मी लोकात परी तू कृपावंत पांडुरंगा. देवा कृपावंत असल्यामुळे जे काही माझे जे काही ढोंग आहेत ते खपून जात आहे आणि अशी तुझी प्राप्ती होत आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला 300-350 वर्षापूर्वी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा उपयोग करून आपण आपल्यातले जे काही बहुरूपी लोक जे आहेत, सोंग घेणारे लोक आहेत, हे सोंग घेणारे लोक आपल्याला कळाले पाहिजे. आत्ताचं जे वातावरण जे आहे त्या बहुरूप्यांच्या नादाला लागून आपण वाया जातो. तरी आपण गाथेचा जर अभ्यास केला तर त्या गाथेमधून आपल्याला बऱ्याचशा प्रकारचं ज्ञान जे आहे ते प्राप्त होईल. जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.